UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, मस्साजोगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर गावकऱ्यांची घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप। मंत्रिमंडळातून काढा, पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढू नका त्याला, धनंजयला पद देऊ नका। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कोणी असो आरोपींना सोडणार नाही, अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला, आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे। मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबियांच्या भेटीदरम्यान शरद पवारांचं विधान। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची शरद पवारांची चर्चा। संतोष देशमुखांच्या मुलीचा शैक्षणिक खर्च शरद पवार उचलणार। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार, वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, संदीप क्षीरसागर यांचा थेट आरोप। वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाडांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर बीडलाही जाण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप TV9 मराठीवर। नगरविकास आणि गृहनिर्माण खातं शिवसेनेला मिळणार, गृहनिर्माण खातं शिंदे पक्षातीलच दुसऱ्याला देण्याची शक्यता। प्रताप सरनाईकांना परिवहन, भरत गोगावलेंना रोजगार हमी खातं, तर उद्योग किंवा आरोग्य खातं उदय सामंतांकडे जाण्याची शक्यता। ओबीसी नेत्यांची मुंबईत उद्या महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नेते एकवटले। नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी 4:30 वाजता बैठक। बोगस पीक विम्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांचे विधानसभेत गंभीर आरोप। इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलले। धस यांची माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे रोख करत टीका। बीड सारखाच आणखी काही जिल्ह्यात घोटाळा असू शकतो, पीक विम्याची सखोल चौकशी करणार। धस यांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।